महाराष्ट्राच्या शासन आपल्या दारी या उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार, देशभरातील विविध श्रेणीतील 280 प्रकल्पांमधून निवड, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉक्टर अमोल शिंदेंनी स्वीकारला पुरस्कार। आदित्य ठाकरेंकडून सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील शाखांना भेटी, डिलाईट रोडवरील शाखेला भेट देत आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद। जालन्यातील तरुणानं पंतप्रधान मोदींना लिहिलं रक्तानं पत्र, रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा, पत्राद्वारे मागणी। माळशिरसच्या मार्करवाडीत ईव्हीएमची पोलखोल होणार, 3 डिसेंबरला बॅलेटवर मतदान घेतलं जाणार, मतमोजणीवर माध्यमांची नजर राहणार, मतमोजणीतून ग्रामस्थांच्या शंका दूर होतील, उत्तम जानकरांना विश्वास। मुंबई, ठाणे आणि भिवंडीत 1 ते 5 डिसेंबरच्या दरम्यान 10% पाणी कपात, पिसेगावच्या न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। फेंगल चक्रीवादळ तामिळनाडूतील केरिकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकलं, महाराष्ट्रावरही परिणाम जाणवण्याची शक्यता, राज्यात 1 ते 5 डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। बांगलादेशात हिंदू समुदायावर होत असलेल्या अत्याचारांचा आरएसएसनं कठोर शब्दात नोंदवला निषेध, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत, चिन्मय दास यांना तुरुंगातून मुक्त करावं, भारत सरकारने याची दखल घ्यावी, आरएसएसनं जारी केलं निवेदन। सुशीला सुजितच्या चित्रीकरणाला सुरुवात, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक प्रथमच एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार, पुढील वर्षी चित्रपट होणार प्रदर्शित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।